प्राईम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। कारगिल दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा धुळेतर्फे शहरातून काढण्यात आली रॅली। भीमस्मृती यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहाडी पोलीस ठाण्यामार्फत बैठक संपन्न। धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न। वालखेडा गावात दररोज सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी। आणि अंजनशाह दादा सोसायटीत काँक्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण। आणि परसमाळ येथील शेतकऱ्याच्या घरातून धाडसी चोरी। आता बातमीपत्र विस्ताराने। कारगिल दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा धुळेतर्फे शहरातून संतोषी माता चौकातील अब्दुल हमीद स्मारकापर्यंत रॅली काढीत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कारगिल दिनानिमित्त धुळे शहरात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात शहरातून अब्दुल हमीद स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली। पालेशा महाविद्यालय, अण्णाभाऊ साठे मार्गे संतोषी माता चौकातील अब्दुल हमीद स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली। रॅलीत भारत माता की जय, शहीद भारतीय सैनिक अमर रहे अशा घोषणा देत परिसरातील वातावरण भक्तिमय करण्यात आले। यावेळी प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्री आयराव, प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत, विजय पाचापूरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाट, भारती पवार, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, शिवाजीराव काकडे, कमलाकर पाटील, भगवान देवरे, पंकज धात्रक, हर्षकुमार रेलन, सचिन पाटील, सचिन शेवतकर, संदीप पाटोळे, नंदू ठोंबरे, निलेश नेमाने, सुनील कोठावदे, सूरज चौधरी, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे, जिल्हा सहप्रसिद्ध प्रमुख अनिल सोनार, जीवन शेंडगे, अरुण पवार, बबन चौधरी, विनय बेहरे, तुषार भागवत, भिलेश केळकर, राजेश पवार, भूषण गवळी, सुनील कपिल, प्रथमेश गांधी, प्राध्यापक अश्विनी पाटील, प्राध्यापक राजश्री वेल्हाणकर, सुरेश बहाकर, सुहास अंपळकर, किरण पाटील, युवराज बोरसे आदी उपस्थित होते। कारण या देशाच्या रक्षणासाठी आपले वीर जवान यांना 40-45 दिवस चाललेल्या युद्धाला सामोरं जात शेवटी विजय हासिल केला। त्याच्यात अनेक शहीद झाले। जर कधी आपण हा विजय मिळाला नसता तर काश्मीर लडाख खोरं आपल्या हातातनं गेलं असतं अशी वास्तवता होती। कारण पाकिस्तानी अतिरेकी आणि सैन्य टायगर हिलच्या वरती टॉपला होते। त्या सगळ्या चौक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि त्या वरून फायरिंग करत होते। आणि तो संपूर्ण डोंगर चढून या अतिरेक्यांना, पाकिस्तान सैन्यांना ठार करत ताबा घेणं हे सोपं नव्हतं। आणि म्हणून भारत सरकार आणि भारतीय जनता त्या दिवसापासून 26 जुलै हा विजय दिवस साजरा करतो। आज विक्रम बात्रा जे आपले कॅप्टन होते त्यांच्या कंपनीवर जबाबदारी दिली होती टायगर हिलचे सगळ्यात टॉपचे पॉईंट गेले आणि त्या विक्रम बात्रांनी समोरून गोळ्यांचा बर्षाव होत असताना सुद्धा हिंमत हारली नाही आणि शेवटी टॉपला पोचले आणि त्यांनी तिथल्या सैन्यांना ठार केलं। त्यांच्या कंपनीच्या सैन्य लोकांनी ठार केलं आणि एक मोठा विजय मिळवला। आणि म्हणून आम्ही आमच्या जवानांच्या विषयी आम्हाला आज कारगिल शौर्य विजय दिवस निमित्त भाजपा युवा मोर्चाकडून आम्ही कारगिल विजय महारॅली साजरी करत आहोत। आणि आपल्या कारगिल युद्धात जे बलिदान झालेले शौर्य आपले आहेत त्यांच्या विजयाचा आम्ही जल्लोष करत आहोत। ही रॅली आम्ही क्रांती चौकापासून, पालेशा हायस्कूल पासून तर क्रांती चौकापासून परत पालेशा हायस्कूलला रिटर्न येणार आहोत। धुळे तालुक्यातील किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला येथे 31 जुलै रोजी आयोजित भीमस्मृती यात्रेनिमित्त मोहाडी पोलीस ठाण्यातर्फे भीम अनुयायी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे महामार्गावरील हॉटेल मानस येथे आयोजन करण्यात आले होते। धुळे तालुक्यातील किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला येथे 31 जुलै रोजी आयोजित
भीमस्मृती यात्रेनिमित्त मोहाडी पोलीस ठाण्यामार्फत भीम अनुयायी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे मानस हॉटेल येथे पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी आयोजन करण्यात आले होते। बैठकीत भीमस्मृती यात्रेबाबत येणाऱ्या अडीअडचणींबाबत अनेकांनी आपली मते मांडली। तसेच मागील वर्षी मोहाडी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले। यावेळी प्रत्येक भीमसैनिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी पोलीस उपाधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, शशिकांत वाघ, राज चव्हाण, संभाजी गवळी, बापू साने, ग्रामविकास अधिकारी राहुल देवरे, किरण जोंधळे, सुनील सिंह परदेशी, शंकर करात, राजू शिरसाट, आबा खंडारे, संतोष अमृतसागर, सागर मोहिते, योगेश पगारे, मनी खैरनार, आकाश बळसाने आदी उपस्थित होते। तो नव्वदचा मी सायकलीवर जायचो, सायकलीवर पुस्तक राहिले एक तास होता। पण नंतरच्या काळात आम्ही प्रत्येक वार्डात प्रत्येक वस्तीमध्ये आम्ही एक 4 ते 5 गाडी लावते, जेणेकरून महिला भाग घ्यायचे, म्हणजे गाड्यांनी घ्यायचे। नंतरच्या काळात आठवड्यात स्वतः 3 वर्ष सतत आले त्या कार्यक्रमाला, तेव्हा मंत्री होते, समाज कल्याण मंत्री। मग त्या काळानंतर संबंध राज्यभर किल्ले लागू पडला, या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तिथे भीमस्मृती यात्रा होते असं राज्यभर त्याचं लोट पसरलं आणि राज्यातून नागपूर, गुजरात, मध्य प्रदेश, एमपी, उत्तर प्रदेश इकडं अख्खा समाज, अख्खा भाविक आपले भीम सैनिक ऐकायला लागले। बंधूंनो, सांगायचं तात्पर्य आता शंकरांना घरामध्ये सांगितलं का वंचित बहुजनचे त्यांच्याकडून काय पोलिसांना अल्पवाद ते अभिनंदन त्याचं बंधूंनो, रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मोठा मंडप टाकलेला आहे तिथे आणि घरजाम थोरात एक वैचारिक अत्यंत बुद्धिवादी एक असा घरजाम थोरात त्याचा वैचारिक एक कार्यक्रम आहे भीमगीताचा। नंतर वृक्षारोपण आहे, रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि आपल्या आता खासदार डॉक्टर शोभा या सुद्धा येणार आहेत, त्यांनी आम्हाला स्वीकारलं आहे। फारुखशा आमदार येथे येतातच, दरवर्षी येतात फारुखशा आमदार, गेल्या 4 वर्षापासून ते आमच्या सोबत असतात। कधी बुलेटवर येतात, कधी गाडीवर येतात, कधी मोटरसायकलवर येतात, आमदार शादी येतात। म्हणून आपण पोलीस प्रशासनाचा विशेष गेल्या वर्षी इतका चोख बंदोबस्त, इतकी चोख व्यवस्था की गेल्या 24-34 वर्षात कधीच झाली नव्हती। शशिकांत पाटील साहेब यांच्या नियंत्रणाखाली अख्खी मालेगावकडून येणारी आपले भीम सैनिक ते अत्यंत शिस्तीने येतात आणि त्याच पद्धतीने पार्किंग, गाड्यांची व्यवस्था, ते मिठाईचं दुकान वगैरे जे लागतात त्याचं सर्व नियोजन साहेबांनी केलं आणि त्या नियोजनाखाली माझा विनंती एवढी आहे पोलीस प्रशासनाला, काही व्हीआयपी लोक येत आहे आता काही आमच्या गाड्या पाडली ती गाडी काही व्हीआयपी लोक मुंबई, नागपूर, गुजरातवरून त्यांना मोजक्या लोकांना मी सांगू त्यांना सोडायची व्यवस्था केली तर बरं होईल। धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात गुरुवारी सकाळी संपन्न झाली। धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात गुरुवारी संपन्न झाली। सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवर एकूण 28 विषय घेण्यात आले होते। त्यातील भूमिगत गटारीच्या चेंबर्सला घरगुती जोडणीबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला, तर उर्वरित विषयांवर चर्चा करीत त्यास मंजुरी देण्यात आली। प्रामुख्याने शहर हद्दीत ई बस सेवा उपक्रम राबवण्यासाठी जीसीसी दर व सवलत करार करण्यासह ई बस सेवा कार्यान्वित करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली। याचबरोबर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करणे, निविदा प्रक्रिया करणे व निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यास मंजुरी देण्यात आली। अक्कलपाडा पंप हाऊस येथील चारी खोलीकरण करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्ती, तांत्रिक मंजुरी व निधी मागणीसाठी शासनास प्रस्ताव सादर करणे, तापी पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी नूतनीकरण करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करणे, तांत्रिक मंजुरी व निधी मागणी प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या विषयास
मंजुरी देण्यात आली। त्यावर आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अमृत चित्र योजनेमध्ये महिला बचत गटांना काम द्यावे, त्यांनी तोट्या नसलेल्या नळधारकांकडून 500 रुपये दंड वसूल करावा, तसेच त्या दंडाच्या रकमेतून त्या नळांना तोटी बसवावी, कारण अनेक भागात 4-4 तास पाणी दिले जाते, त्यात नागरिक 1.5-2 तास पाणी भरतात, त्यानंतर ते पाणी गटारीत वाहते, त्यामुळे याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। तसेच हद्दवाढीतील गावामधील खडी मुरुम टाकून व्यवस्थित करावे, साचलेल्या पाण्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ते पाणी चारे करून वाहते करण्याची सूचना दिल्या। तसेच विषय क्रमांक 47 वर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार नदी किनारी बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू असून त्यात जयहिंद जलतरण तलावाच्या 200 मीटर लांबीची जागा MRTP ऍक्ट 1966 चे कलम 126 प्रमाणे अधिग्रहित करण्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावर आयुक्तांनी खासगी वाटाघाटी भूसंपादनाचा मोबदला देऊन ती जागा कशी अधिग्रहित करू शकतो याबाबत बांधकाम विभागाला कळवावे अशा सूचना केल्या। तसेच देवपूर अमरधाम येथे 6 महिन्यांच्या मानधनावर वॉचमन नियुक्त करण्यास देखील सभेत मंजुरी देण्यात आली। तसेच वॉटर मीटर लावण्याच्या विषयावरही बैठकीत चर्चा झाली। यावेळी नगर सचिव मनोज वाघ, उपायुक्त संगीता नांदोरकर, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले, विद्युत विभागाचे NK बागुल, आरोग्य विभागाचे चंद्रकांत जाधव, PD चव्हाण, नवनीत सोनवणे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MJPनी पत्र दिलं, फॉर्मॅलिटी आहे, सगळं आहे, तुम्ही केलं। आज आता बघतो एवढी आंदोलनं होतात, एवढं हे आहे। आता मी जॉईन झाल्यापासून ते बघतो SSBTचा खड्डा, त्याला आता आठवडाभराची मुदत घेतली ती कंप्लीट करतो म्हणून। तर कोण कोऑर्डिनेट करते तिथं त्यांच्यासोबत, ते झालं का काम खड्ड्याचं? पाईपलाईनचं काम झालं का तिथं चिजलिंगने प्लास्टिंग ते तिथला खड्ड्याचं हे करावं लागेल तर तिथं काम होईल अशी परिस्थिती। आज म्हणजे 11 महिने झाले मी पहिल्यांदा बघितलेलं काम होतं महापालिकेतलं, ते सगळ्यात पहिलं काम बघितलं होतं तर ते काम बघितलं होतं काय, तिथूनच आपण त्या बाकीच्या आता 2-3 ठिकाणी जिथं त्या ट्रंकमेनचं काम थांबलंय, आता आपण मागच्या साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून कोऑर्डिनेट करून MJPशी PWDशी साहेबांची मदत घेतली। साहेबांनी खूप मदत केली या प्रकरणामध्ये आपल्याला। त्यांनी स्वतः पर्सनली सगळ्या जागा बघितल्या, ती ट्रकमेनची पूर्ण थ्रू आउट आपण हायवेची लाईन बघितली। मग आता असं असताना फेब्रुवारीत काम पूर्ण करायचं होतं, अजूनही ते काम पूर्ण नाही झालं। आता हा ठराव झाला ना, लोक परस्पर तिथं काय असेल ते जोडून टाकतील। पाऊस अजून एवढा म्हणावा तसा झाला नाही, पण ते जर सगळे जर चेंबर भरले, रस्त्यावर यायला लागले, आले पण असतील तुम्हाला कंट्रोल मध्ये जाणार नाही। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावात दररोज सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व ग्रामस्थांतर्फे वीज वितरण कंपनीचे नरडाणा येथील सहाय्यक अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडे गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे वीज वितरण कंपनीने त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतर्फे सहाय्यक अभियंता नरडाणा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की वालखेडा गावात गेल्या 3-4 महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी, गुरांचे पाणी व इतर विजेवर चालणारे उपकरणे बंद असल्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार निदर्शनास आणून देखील त्यावर कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। तसेच स्थानिक वायरमन देखील वेळेत उपलब्ध होत नाही, म्हणून 2 ते 3 दिवस देखील वीज पुरवठा बंद राहतो। तोच प्रकार गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे। सदरचा प्रकार थांबवावा, अन्यथा येत्या 2 ते 3 दिवसात गावाचा वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास सर्व गावकरी नरडाणा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, स्वप्नील देसले, मारू ठाकरे, संभाजी ठाकरे, विलास वानखेडे, बिलाजी ठाकरे आदी उपस्थित होते। नरडाणा विद्युत वितरण कंपनी यांचे उपअभियंता निकुम साहेब यांना वालखेड्या गावातील लाईटाविषयी अतिशय 4 महिन्यापासून वालखेड्या गावात 28-30 दिवससुद्धा लाईट चालली नसेल 4 महिन्यात। आज गरीब महिला कुटुंबांना किंवा जे शेतकरी वर्ग शेतात दिवसभर काम करून येतात, सायंकाळी त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणा, पिठाचा प्रश्न म्हणा किंवा रात्री झोपताना डास, मच्छर, विच्चू, काटा, जनावरांची भीती अशा प्रकारच्या खूपशा समस्यांना सामोरे जात असताना नरडाणा
चे उपअभियंता निकम साहेब यांना निवेदन सादर करून सदर वालक्या गावातली लाईट वितरण व्यवस्था जर व्यवस्थित न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही उग्रतेच्या भावनेने महावितरण कंपनीवर आंदोलन करण्यात येईल. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसात 100चे ट्रान्सफॉर्मर बसून 3 फेज कनेक्शन आम्ही वालख्या गावासाठी चालू करत आहोत. त्याच्यानंतर पुढच्या याच्यात जीर्ण झालेले जे तार आहेत, विद्युत पोल आहेत, ते पण टप्प्याटप्प्याने आम्ही बदलून लावून जे काही लाईट फॉल्ट होते ते सर्व दुरुस्त करून वालख्याच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे. धुळे शहरातील गजानन कॉलनी भागातील अंजनशाह दाता सोसायटीत 50 लाख रुपयांच्या निधीतून झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. धुळे शहरातील गजानन कॉलनी भागातील अंजनशाह दाता सोसायटीत 50 लाख रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अंजनशाह दाता सोसायटी शाळेगाव रोड बोर्डापासून ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे काम पूर्ण झाले. त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, अनिश शाह, डॉक्टर बापूराव नाईक, डॉक्टर सरफराज अली, आशिफ शाह, इक्बाल शाह, हसन पठाण, दबीर शेख, सलीम शेख, शकील शेख, शौकत पठाण, शफीक खाटिक, इक्बाल तेली, जहांगीर पठाण, मुश्ताक शेख, इरफान शेख, हलीम शमशुद्दीन, इद्रिस शेख, सऊद आलम, सलमान खान, मोहिद्दीन शेख, समीर शाह, रियाज शाह, इम्रान पठाण, शाजिद शाह, कौसर शाह, अफसर शाह, सादिक खाटिक, कलाम अन्सारी, सुलतान मिर्झा व भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते. नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला, नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर 11 गुन्हे आहे. हे किती 3 आरोप झाले. चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शाहने पैसे घेऊन मतदान केले आहे. मी ह्या 4 आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाची औलाद असेल तर हे 4 आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. त्याने मोजके 5-6 कामं केले 15 वर्षात, समजलं का? आणि त्याच्या 10 पटीने काय 100 पटीने जास्त कामं मी केलेली आहे. फक्त ते 5 आणि 10 कोटी रुपयाचे कामं करतो. प्रत्येक 5 वर्षात 10 कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो. आता मी आतापर्यंत तब्बल 1000 कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम केलेले आहे. शिंदखेडा तालुक्यातील परसामाळा येथील शेतकऱ्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरातील पेटी चोरून नेत त्यातील 80,000 रुपयांची रोकड तसेच 70,000चे सोन्याचे दागिने असा 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शिंदखेडा तालुक्यातील परसामाळ येथील शेतकऱ्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी बेडरूम मधील पेटी चोरून नेत त्याच्यातील 80,000ची रोकड व 66,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा सुमारे 1,46,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पावबा शिवाजी कोळीये आई पत्नी व 2 मुलांसह परसामाळ येथे राहतात. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर 10 वाजता ते त्यांची पत्नी व मुले बाहेर ओट्यावर झोपले होते तर आई घरात झोपली होती. आईने आतून दरवाजा बंद केल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात घुसून बेडरूम मधील पेटी उचलून नेली. सकाळी अस्ताव्यस्त पडलेल्या सामन्यामुळे चोरी झाल्याचे उघडकीस आले. याबाबत शिंदखेडा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदरची चोरलेली पेटी घराच्या बाजूस असलेल्या शिवाजी पाटील यांच्या गोठ्यात मिळून आली. चोरट्यांनी त्याच्यातील 30,000 रुपये किमतीचे सोन्याची चेन, 15,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या कानातल्या बाळ्या, 15,000 रुपये किमतीचा सोन्याचा तुकडा, 6,000 रुपये किमतीच्या 20 बार चांदीचे पैंजण, चैन व कमरपट्टा तसेच बचत गटाचे 80,000 रुपये असा एकूण 1,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यावेळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी गावातील तुकाराम हिलाल पाटील, केदार भटेसिंग गिरासे व लखेसिंग चंद्रसिंग गिरासे यांच्या घरी देखील
चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. गाव परसामड, चित्राबाई शिवाजी कोडी बोलतोय. माझ्या घरात चोरी झाली. आम घरामध्ये झोपलं होतं. 3च लोक राहतात. आम घरामध्ये 2 नात्रा आहेत आणि पेटीमध्ये सर्व ठेवलं होतं. तोड्याची चैन नव्हती. 5 ग्रॅमचे कानातले होते. 5 ग्रॅम अखंड सोनं होतं. घरामध्ये 90,000 होते. बचत गटाचे उचलेले ते पण घेऊन गेले. पेटीमध्ये होते. कपाटात काहीच नव्हतं. ते सर्व घेऊन गेले. आमचे सकाळी उठलो तर बडं घेऊन गेले ते आमच्या घरामधून. पोलीस आले होते सकाळी. ते पोलीस आता इनक्वायरी करतायत घरामध्ये. आता गेले ते. आमची गेलेली वस्तू का आम्हाला मिळावी. आम्ही लोकांची मजुरी करतात. आमच्या मुलं पण लोकांची मजुरी करतात. आमच्या घरामध्ये काही जे सर्व खेती काम करतात. भेटून जायचं. आमची वस्तू गेलेली भेटायला पाहिजे आम्हाला. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कारगिल दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा धुळेतर्फे शहरातून काढण्यात आली रॅली. भीमस्मृती यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहाडी पोलीस ठाण्यामार्फत बैठक संपन्न. धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न. वालखेडा गावात दररोज सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी. आणि अंजनशाह दादा सोसायटीत कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण. आणि परसमाळ येथील शेतकऱ्याच्या घरातून धाडसी चोरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.